नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती। त्यामुळे प्रत्येक नगरातील चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे। याच संदर्भातील बातम्यांचा नॉन स्टॉप आढावा घेणारा पुढारी न्यूजचा विशेष कार्यक्रम पाहूयात, इलेक्शन विना थांबा। कोल्हापुरातल्या कागल नगर परिषदेमध्ये मुश्रीफ घाटगे एकत्र निवडणूक लढवणार। बातमी समोर येताच कागलमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांकडून जल्लोष। बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी निवडणुकीच्या रिंगणात। त्यामुळे पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचं इंदापूर शहरातून जोरदार शक्ती प्रदर्शन। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप नेते प्रवीण माने, माजी आमदार यशवंत माने यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल। उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांच्याकडे सादर। हिंगणघाट नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून डॉक्टर नयना तुळसकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। आमदार समीर कुणावार आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला। रत्नागिरी जिल्ह्यात आणखी एक माजी आमदार नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात। राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी माजी आमदार हुस्न बानू खलिपे निवडणुकीच्या रिंगणात। नागपूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या कामठी नगराध्यक्षपदासाठी भाजपनं अजय अग्रवाल यांना दिली उमेदवारी। अजय अग्रवाल यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले यांचे निकटवर्तीय अमोल मोहिते यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी। नगराध्यक्षपदाबाबत दोन्ही राजे होते आग्रही। गडचिरोलीत भाजपतर्फे प्रणोती निंबोकर यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर। कार्यकर्त्यांसह निंबोकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। वर्ध्यातील पुलगाम नगराध्यक्षपदासाठी ममता नितीन बडगे यांना भाजपकडून उमेदवारी। आमदार राजेश बकाने, जिल्हाध्यक्ष संजय गाते यांच्यासह शक्ती प्रदर्शन करत ममता बडगे यांनी अर्ज दाखल केला। यवतमाळमधील पुसद नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी इंद्रनील नाईकांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात। नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी मोहिनी नाईकांनी भरला उमेदवारी अर्ज। पंढरपुरात शेवटच्या तासात भाजपकडून उमेदवारी जाहीर। भाजपकडून श्यामल शिरसाट यांना उमेदवारी जाहीर केल्यावर मोठं शक्ती प्रदर्शन। प्रणिता भालकेंना रोखण्यासाठी भाजपची मोठी खेळी। वर्ध्यातून नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे डॉक्टर सुधीर पांगुळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल। गेल्या निवडणुकीत अपक्ष राहून सुधीर पांगुळ यांनी घेतली होती दुसऱ्या क्रमांकाची मतं। भंडारा जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल। विकासाचा मुद्दा घेऊन लढतोय भंडारामध्ये, चांगला प्रतिसाद। आमदार नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिक्रिया। रत्नागिरी नगरपालिकेत शिवसेनेकडून शिल्पा सुर्वे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर। मोठे शक्ती प्रदर्शन करत शिल्पा सुर्वे यांनी भरला उमेदवारी अर्ज। पेणमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीसह शक्ती प्रदर्शन। राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी प्रीतम पाटील यांचा तर नगरसेवक पदासाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज केले दाखल। नावणगाव नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल। काँग्रेसकडून वर्षा देशमुख यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी। बाईक रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन। वर्ध्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत देवळी नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून शोभा तडस यांचा नामांकन अर्ज दाखल। शोभा तडस या माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी। गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिकेवर तडस यांची सत्ता। बदलापूर नगर परिषदेसाठी तृतीयपंथी रोशनी सोनकांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। बदलापूर पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक तृतीयपंथी लढवतोय निवडणूक। माजी आमदार राजन साळवी यांच्या मुलाला शिवसेनेनं रत्नागिरी नगर परिषदेमधून उमेदवारी नाकारली। मुलाला उमेदवारी नाकारल्यामुळे राजन साळवी नाराज असल्याची माहिती।
कणकवलीत नितेश राणेंना रोखण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाची युती. शहर विकास आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल. मनमाड नगर परिषद निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा एकला चलोरेचा नारा. थेट नगराध्यक्षपदासाठी प्रवीण नाईक यांनी शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज. बदलापुरात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन. नगराध्यक्षपदासाठी रुचिता घोरपडे यांचा अर्ज दाखल. चाकणमध्ये ठाकरे शिंदे शिवसेना एकत्र. शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनीषा गोरेंना पाठिंबा. सोलापुरातील मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकीय हालचाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी अश्विनी जाधव यांना उमेदवारी. माजी आमदार रमेश कदमांच्या उपस्थितीत अर्ज दाखल. गोंदियात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर माधुरी नासरे यांना अधिकृत उमेदवारी. प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढत अर्ज दाखल. सोलापुरात अनगर नगरपंचायतीच्या 17 जागा बिनविरोध झाल्यानं जल्लोष. सदस्य पदांसाठी केवळ 17 अर्ज दाखल. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून प्राजक्ता पाटील आणि राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांचा अर्ज दाखल. जेजुरीत नगराध्यक्षपदासाठी 5 तर 20 नगरसेवक जागांसाठी 86 उमेदवारी अर्ज दाखल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जयदीप बारभाई, भाजपचे सचिन सोनवणे आणि शिंदेच्या शिवसेनेचे दिनेश सोनवणे प्रमुख उमेदवार. जेजुरीत नगराध्यक्षपदासाठी 5 तर नगरसेवक जागांसाठी 86 उमेदवारी अर्ज. नागपूर जिल्ह्यातील 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल. नगराध्यक्षपदासाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना. अध्यक्षपदावरून सगळ्याच राजकीय पक्षात नाराजी नाट्य. हिंगोलीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्चना भिसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. यावेळी माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार संतोष टारफे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. हिंगोली नगर परिषदेत महायुतीत फूट. नगराध्यक्षपदासाठी तिन्ही पक्षांचे अर्ज. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमिना बी यांचा अर्ज दाखल तर शिंदेच्या शिवसेनेकडून रेखा बांगर आणि भाजपकडून नीता बांगर यांचा अर्ज दाखल. जत नगर परिषदेसाठी भाजपचा स्वबळाचा नारा. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी दाखल. काँग्रेस आघाडी, राष्ट्रवादी, अजित पवार आघाडी, शिवसेना शिंदे गट आणि भाजप अशी चौरंगी लढत. भंडारा जिल्ह्यात सगळेच राजकीय पक्ष स्वबळावर लढणार. जिल्ह्यात विविध पक्षांकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन. नांदेडमध्ये युतीबाबत भाजपकडून उत्तर नाही. सगळ्या जागा लढवणार. राष्ट्रवादीचे आमदार चिखलीकर यांची घोषणा. नगर परिषद निवडणुकीसाठी शिंदेच्या शिवसेनेसोबत युतीची चर्चा सुरू. सकारात्मक मार्ग निघेल अशीही अपेक्षा व्यक्त. रत्नागिरीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य. रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीतून अजित पवारांची राष्ट्रवादी बाहेर. नाशिकच्या येवल्यात भाजप राष्ट्रवादीची युती. माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली युतीची घोषणा. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या राजेंद्र लोणारी यांचा अर्ज. पुण्याच्या चाकण नगर परिषदेत महायुतीत बिघाडी. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीकडून आपापले पॅनल तयार. नगराध्यक्ष पद हे महिलेसाठी आरक्षित असल्याने या ठिकाणी महायुतीमध्येच मोठी चुरस. बदलापूर अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत होणार. मनसेनं अंबरनाथ नगर परिषद निवडणुका न लढवण्याचा घेतला निर्णय. शिरूर नगर परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये बिघाडी. महायुतीतील तिन्ही पक्षांचा स्वतंत्र लढण्याचा निर्णय. नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित. शिरूर नगर परिषद रंगतदार होणार असल्याची माहिती. पुण्याच्या राजगुरू नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये बिघाडी. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून वेगवेगळे पॅनल तयार. राजगुरू नगरमध्ये निवडणुकीची चुरस वाढली. नाशिकच्या नांदगाव नंतर मनमाडमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये युती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवून निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय. जालना जिल्ह्यातील 3 नगर परिषदेच्या निवडणुकांचं चित्र स्पष्ट. अंबड नगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढणार. इगतपुरीत ऐन निवडणुकीच्या काळात एकनाथ शिंदेच्या शिवसेना पक्षाला मोठा खिंडार. युवा सेना तालुका उपाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत पक्षातील नेत्यांवर केले गंभीर आरोप.
कराडमध्ये भाजपचं धक्कातंत्र. नगराध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकरांचं नाव निश्चित. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज. महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट. धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये फूट. पिंपळनेर नगर परिषदेसाठी शिवसेना पक्षाचे 20 उमेदवार रिंगणात. रोहा नगर परिषदेच्या 21 उमेदवारांना आमदार महेंद्र दळवी यांनी व्हिडिओ कॉल करत दिल्या शुभेच्छा. रोह्यात प्रथमच शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत. नागपूरच्या भिवापूरमधील शेतकऱ्यांना लावलेला बॅनर. निवडणुकीच्या रणधुमाळीत वेधतोय लक्ष. जो शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत नाही त्याला नगरपंचायत निवडणुकीत आमचं मत नाही, असा बॅनरवर उल्लेख. हिंगोलीत निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक विभागाच्या वतीनं वेगवेगळे फंडे. शहरातील विविध ठिकाणी झुकेगा नाही साला, पुष्पा स्टाईल अशा आशयाची बॅनरबाजी. बारामतीमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. उमेदवार वेळेआधी अर्ज दाखल करण्यासाठी आला, मात्र वेळ संपली. पोलिसांनी उमेदवाराला अडवल्यानं उडाला गोंधळ. मतदार यादीनंतर आता बुलढाण्यात प्रभाग रचनेमध्ये सुद्धा गोंधळ. एकाच कुटुंबात राहणाऱ्या पती पत्नी आणि आईचं विभाजन. वेगवेगळ्या प्रभागाच्या मतदार यादीत नावं. जालन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणाला प्रतिबंध. जिल्हा दंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आदेश. राष्ट्रवादी हा कार्यकर्त्यांचा पक्ष नसून पैसेवाल्यांचा पक्ष. 5 वर्ष राबणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून पैसेवाल्यांना दिलं तिकीट. सागर गव्हणे यांची टीका. सिंधुदुर्गाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रद्धा सावंत भोसले यांच्यासह सगळ्या नगरसेवकांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणत विकास काय असतो हे दाखवणार, विशाल परब यांचं विधान. जळगावमधील मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी निवडणूक लढवणार नाही. मोजक्या 4 ते 5 जागा लढवण्याचा विचार किंवा तेवढ्या जागा सुद्धा लढवणार नाही, एकनाथ खडसे यांची माहिती. जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा 1-2 दिवसात होण्याची शक्यता. 13 किंवा 14 डिसेंबरला जिल्हा परिषदेसाठी मतदान होण्याचा अंदाज. जालना महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. यादीवरील हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी 27 नोव्हेंबरपर्यंतची मुदत असणार. उदखेड काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र. शहराध्यक्ष आणि तालुका कार्याध्यक्ष यांचे राजीनामे. उमेदवारी आणि वाटपावरून काँग्रेसमध्ये संताप.